आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा आहे। लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजे दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते। लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर मुहूर्तावर करतात, त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे। अनेक घरात श्री सूक्त पाठ आणि सुदर्शन उपासना अशी पूजा करतात, त्याला चोपडी पूजन म्हणतात। तसेच व्यापारी वर्गासाठी लक्ष्मी पूजनापासून नवीन वर्ष सुरू होते। लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण अशी पूजा आहे। आश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते। हा दिवस वसुबारस आणि धनतेरस या नरक चतुर्थीनंतर येणारा दिवाळीतील तिसरा दिवस असतो। तुमची व तुमच्या परिवाराची दिवाळी आनंदाने व उत्साहाने जावो ही देवापाशी मनापासून प्रार्थना। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते। या दिवशी उठणे आणि सुगंधी तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करतात। हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण। हा दिवस लक्ष्मी पूजन व्यतिरिक्त एक आनंदाचा क्षण उत्सव असतो। दिवाळीची रोषणाई, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांचे रंग आणि घरातील खमंग फराळाचा दरवळणारा सुगंध, सुवास, फटाक्यांचा आवाज आणि चिल्लर पार्टीची म्हणजे मुलांचा कलकलाट, त्याचबरोबर घरात पाहुण्यांची, कुटुंबियांची जमलेली गर्दी सगळं डोळ्यासमोर जातं आणि असे काही आनंदाचे क्षण आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू आणते। अशा या आनंदी, उत्साही, रोषणाईने भरलेल्या दिवाळीबद्दल माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया। लक्ष्मी पूजनाच्या मागची कथा आपण थोडी जाणून घेऊया। हिंदू धर्मातील प्रसिद्ध असलेला असा हा दिवाळी सण आहे। लक्ष्मी पूजनाच्या